नमस्कार, मी नेहा जोशी. माझ्या मनम ध्यानम चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मला बऱ्याच लोकांचे मेसेजेस येतात, कॉल्स येतात. त्यांना प्रॉब्लेम असतो कॉन्फिडन्सचा. म्हणजे नॉलेज वाईज सगळं ओके असतं, पण ऑफिसमध्ये कुणाशी बोलायचं असेल तेव्हा किंवा मग कुठल्या तरी क्लायंट बरोबर मीटिंग असेल, प्रेझेंटेशन वगैरे असेल, तर त्यामध्ये अजिबात कॉन्फिडन्स वाटत नाही. आणि मग हे सगळीकडेच रिफ्लेक्ट व्हायला लागतं. घरच्या लोकांशी बोलताना, नवीन लोकांशी बोलताना संकोच वाटतो, स्टेजवर जायला भीती वाटते किंवा मग महत्त्वाचे निर्णय घेताना हातपाय कापायला लागतात. आता आत्मविश्वास ही काही विकत मिळणारी गोष्ट नाही आहे की दुकानात जा 1 किलो घेऊन या. सो कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी डेलिबरेटली आपल्याला काही प्रयत्न करावे लागतात. अर्थात जर पास्टमध्ये काहीतरी घटना घडून ब्लॉकेजेस तयार झाले असतील आणि त्यामुळे जर कॉन्फिडन्सची कमी वाटत असेल तर त्यावरती हिप्नोथेरपीची मदत घेऊन तो परत आणता येतो. माझ्याकडे अशा कितीतरी केसेस आहेत की एका सेशनमध्ये गेलेला कॉन्फिडन्स परत आलेला आहे. तुम्हाला पण जर का असं काही ब्लॉकेजेस असतील तर माझ्याशी कॉन्टॅक्ट जरूर करा हिप्नोथेरपीसाठी, कारण तुम्हाला आता माहिती आहे मी सर्टिफाईड हिप्नोथेरपिस्ट आहे. पण इन जनरल तसं काही कारण नसेल, काही ब्लॉकेजेस वगैरे नसतील आणि जर का कुठलंही काम करताना कॉन्फिडन्स येत नसेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप सोप्या साध्या आणि सायंटिफिक बेस असणाऱ्या टिप्स सांगणार आहे, ज्या तुम्ही फॉलो केल्या तर तुमचा कॉन्फिडन्स हळूहळू वाढायला नक्की मदत होईल. सो नक्की करून बघा. सगळ्यात कॉमन असणारी गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला, काय चूक आपण करतो ते? तर एखादं इम्पॉर्टंट काम करायचं असेल तर आपण काय म्हणतो की मला कॉन्फिडन्स आला की मग मी हे काम करीन, आणि इथेच सगळ्यात मोठी चूक होते. ॲक्च्युली जर का आधी आपण कृती केली तरच आत्मविश्वास येतो. म्हणजे आधी ॲक्शन, मग आत्मविश्वास आपोआप येतो. तुम्ही जेव्हा एखादं काम करायला सुरुवात करता तेव्हा चुका होतात, पण जसजसं आपण त्याच्यामध्ये प्रगती करायला लागतो तसतसा आपला आत्मविश्वास आपोआप वाढायला लागतो. करून बघा. तसंच आपला मेंदू असतो ना, तो आपल्या शरीराची भाषा वाचत असतो. म्हणजे आपल्या ॲक्शनवरनं, आपल्या बॉडी लँग्वेजवरनं मेंदूला सिग्नल मिळतात. जर तुम्ही खांदे पाडून मान खाली घालून बसलात तर मग मेंदूला कदाचित इथं काहीतरी धोका आहे किंवा हे आपल्याला जमणार नाही. म्हणजे थोडक्यात कमकुवतपणाचे सिग्नल आपल्या मेंदूकडे त्या बॉडी लँग्वेजमुळे जातात. त्याऐवजी ताठ बसा, छाती पुढे काढा, खोल श्वास घ्या. सो जेव्हा तुम्ही कॉन्फिडंट असल्यासारखं उभं राहता किंवा बसता किंवा चालता तेव्हा तुमचा मेंदू पण तसाच विचार करायला लागतो आणि आपोआप खऱ्या अर्थानं आपल्या कृतीमध्ये सुद्धा कॉन्फिडन्स हा यायला लागतोच. सो बॉडी लँग्वेज ही इतकी इम्पॉर्टंट गोष्ट आहे. माझा बॉडी लँग्वेजवरचा ह्याच चॅनलवरचा व्हिडिओ जर का तुम्ही बघितला नसेल तर जरूर बघा. तुम्हाला याबद्दल त्या व्हिडिओमध्ये अजून माहिती मिळेल. तसंच आपल्याला जेव्हा भीती वाटते, राग येतो, तेव्हा आपल्या शरीरामध्ये केमिकल रिॲक्शन होते. शास्त्रज्ञ म्हणतात की ही जी भीतीची किंवा रागाची भावना आपल्या शरीरात असते ना, ती फक्त 90 सेकंद टिकते. ओके. सो त्या 1.5 मिनिटामध्ये जर तुम्ही स्वतःला शांत ठेवलं, त्या भीतीला उगीचच मोठी स्टोरी न बनवता असंच डोळ्यासमोरून जाऊन दिलं, म्हणजे तिच्याकडे जर का इग्नोर केलं तर तुमची ही जी चिंता आहे, भीती आहे, ती आपोआपच कमी होते 90 सेकंदानंतर. सो करून बघा. परत कधी भीती वाटली तर 90 सेकंद जाऊ दे, शांत राहा, तुम्हाला कॉन्फिडन्स आपोआप येईल. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला सेल्फ कॉन्फिडन्स असला ना, म्हणजे स्वतःवरचा विश्वास, की मग बाहेरच्या जगामध्ये सुद्धा तो परावर्तित होतोच. आता मग हा स्वतःवरचा विश्वास म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स वाढवायचा कसा? तर यासाठी आयुष्यामध्ये खूप काही भारी गोष्ट करण्याची, भारी काम करण्याची गरज नाही आहे. रोज तुम्ही एक छोटंसं असं काम करा की जे तुम्ही स्वतःला प्रॉमिस केलं आहे. जसं की मी आज झोपण्याच्या आधी बुकमधलं एक पान नक्की वाचणार आहे किंवा आज मी 5 मिनटं, फक्त 5 मिनटं का होईना व्यायाम नक्की करणार आहे. हे जे प्रॉमिसेस असतात तुम्ही स्वतःला दिलेले छोटे छोटे, ते जेव्हा तुम्ही पूर्ण करता तेव्हा तुमचा स्वतःवरचा विश्वास आपोआप वाढतो. याला सेल्फ कॉन्फिडन्स असं म्हणतात. आणि हा सेल्फ कॉन्फिडन्स आपल्याला बनवतो कॉन्फिडंट जगासमोर पण. आता अजून एक इंटरेस्टिंग ट्रिक सांगते कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी. सो जेव्हा केव्हाही मनामध्ये भीती वाटायला लागते ना की मी हे करू शकेन का नाही, तेव्हा काय करायचं? थांबायचं नाही, उलटे आकडे मोजायचे. 5 4 3 2 1 आणि गो. म्हणजेच लगेचच कामाला सुरुवात करायची. विचार करण्याला वेळच द्यायचा नाही.
5 4 3 2 1 काम करायला सुरुवात करून बघा. काय असतं ना की आपल्या आजूबाजूला जे लोक आपल्याला कॉन्फिडंट असे दिसतात ना, ते खरं तर भीतीमुक्त नसतात. त्यांनाही भीती वाटते, पण ती भीती वाटत असून सुद्धा ते पावलं उचलतात, पुढे जातात. तुम्ही पण आजपासून हे करून बघा. आपण जात्याच कॉन्फिडंट असलो तर चांगलंच आहे, पण जर का तसं नसेल तर हा कॉन्फिडन्स आपण प्रयत्नपूर्वक आपल्यामध्ये नक्कीच आणू शकतो. मी सांगितलेल्या या सगळ्या ज्या ट्रिक्स आहेत त्यातल्या तुम्हाला ज्या पटतील त्या वापरून बघा. आय एम शुअर की तुम्हाला हळूहळू नक्की कॉन्फिडन्स यायला लागेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कसली भीती वाटते आणि ती भीती दूर करण्यासाठी तुम्हाला मी सांगितलेल्या ट्रिक्सपैकी कुठली ट्रिक वापरावीशी वाटते आहे, किंवा तुम्ही मनातली तुमच्या भीती दूर करण्यासाठी कुठल्या स्टेप्स घ्यायचं ठरवलं आहे, नक्की सांगा कमेंटमध्ये. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा. तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्हशी पण शेअर करा, जेणेकरून ह्या व्हिडिओचा सगळ्यांनाच फायदा होईल. आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण नक्की करा. थँक्यू. धन्यवाद.